जय जय महाराष्ट्र. आज आठवड्याचा पहिला सोमवार, कामाचा दिवस. आणि आज ठाणे महानगरपालिका आयुक्तांचा नागरिकांना भेटण्याचा दिवस आहे. मागील महिन्यात 2 महिने माननीय आयुक्त सो यांची भेट होऊ शकली नाही. कारण सोमवारी नागरिकांच्या भेटण्याच्या दिवशी आम्ही सर्व रांगेमध्ये उभा असतो. चिट चिट देऊन पी एकडे आम्ही नंबर लावून असतो. परंतु अचानक 2-4 आमदार येतात, घुसतात. 2-4 नगरसेवक येतात, घुसतात. खासदार, मंत्रिमंडळ येतं, घुसतं. त्यामुळे जनसामान्य नागरिक 6-7 तास वाट बघतं, आयुक्त भेटत नाही. मी सरळ आयुक्तांना मागे गेटवरतीच गाडी अडवून विचारलं. साहेबांनी सांगितले, नाही तुमची भेट राहिले, तुम्हाला मी वेळ देतो. तर आज पुनश्च मी आयुक्तांना भेटतोय. जर मला भेट नाही मिळाली तर थेट मी लोकायुक्तांकडे तक्रार घेऊन जाणार. मग ते लोकायुक्त कोकण भवनमध्ये बसत असतील का आणखी कुठे ते बसत असतील किंवा मंत्रालय विधानसभेमध्ये असतील. आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळे हा थेट प्रश्न जनसामान्यांचा आहे, नागरिकांचा आहे. तर म्हणजे प्रथमतः न्याय अधिकार लोक आयुक्तांकडे मांडले जाईल. आणि जर लोक आयुक्तांकडून जर दाद नाही मिळाली तर मग मंत्रालय, विधिमंडळ, विधानसभा अध्यक्षापर्यंत जाण्यासही आम्ही कचरणार नाही. हे आमचा संदेश आहे, ते आयुक्तांनी जाणावा. आणि महाराष्ट्र शासन कायदे सेवा नियमावलीनुसार जर शासन मंत्रालयामध्ये, विधानमंडळामध्ये किंवा जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, काही नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये कामकाज होत नसेल तर त्याला लोकशाही घटनेच्या मार्गात कसं आणायचं ते आम्ही जनसामान्य ठरवू. संविधान चालतं देशावरती, घटना चालते देशावर, आणि संविधानिक कारभार जर होत नसेल तो करायला लावू. ठाणे महानगरपालिकेत अशी जर्जर झाली आहे की तिला महाराष्ट्र शासन कायदे नियमावली नाही आहे, तिला सेवा शर्ती नियमावली नाही आहे. त्यामुळे शासन कायदे, सेवा शर्ती नियमावली लात मारून, झुगारून महानगरपालिकेमध्ये सर्रास एकादरशाहीचा कारभार चालतो. कोणाच्या सत्तांतर्गत चालतो? कारण ठाणे महानगरपालिकेने नियमबाह्य, घटनाबाह्य सेवेमध्ये अधिकार नसतानाही अधिकार दिलेले आहेत. वर्ग 1चे नगराभियंत्यांना अधिकारच नाही वर्ग 1ची पदं देण्याचा, तरी दिली गेली आहेत. मिनल पालंडे दुर्धर 5 वर्ष मी आंदोलनातून मागणी करतोय, शासन मंत्रालयाकडे जाऊन आलो. शासन मंत्रालयाचे नगरविकासचे मुख्य सचिव, उपसचिव यांनी मला सांगितलं की हे आम्ही दिलेलं नाही, ते तुमच्या ठाणे महानगरपालिकेनेच रेकमेंडेशन दिलेलं आहे. असं स्पष्ट UD23 उपसचिव मुख्य यांनी सांगितलं आहे. साहेब, तुमच्याकडे अनेक अर्ज आमच्यापर्यंत पोचलेले आहेत आक्षेपाचे, आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्यानुसार आम्ही अहवाल देतो आहे. परंतु राजकीय वरद असतं, मंत्री महोदयांचे वरद असतं, आणि ठाणे महानगरपालिकेने पाठवलेला अहवाल या अनुषंगिक आम्ही ते पद दिलं गेलं आहे. परंतु मी सांगितलं ते पद घटनाबाह्य, नियमबाह्य आहे. एक कारकून महिलेला, जे तिची उडी उपखातेप्रमुखपर्यंत, खातेप्रमुखपर्यंतच आहे, तिला वर्ग 1 उपायुक्त पद दिलं. गेली 5 वर्ष उपभोगलं. 2 वर्षाचा कार्यकाल असताना 5 वर्ष उपभोगले. बघा, आयुक्तांचे परिपत्रक आहेत, आदेश आहेत. कुठलाही प्रभारी कार्यभार आयुक्तांचे आदेश आहेत, परिपत्रक आहे. कुठलाही प्रभारी कार्यभार हा 2 वर्षापेक्षा अधिक भोगता येत नाही. आणि 2 वर्ष पूर्ण जर असेल तर ॲटोमॅटिकली रद्दबातल ठरतो. आणि आस्थापनावर हे पद्धत नाही उपायुक्त क्रीडा, त्यामुळे तो नियमात होऊ शकत नाही. जे गोदापुरे महासभेमध्ये उत्तर दिलं, सेवेच्या नियमानुसार पदोन्नत्या दिल्या आणि मग तिला SRE कक्ष प्रमुख पद दिलं. कसं काय दिलं? खोटा अहवाल कोणी पाठवला? जर मिनल पालंडे नियमात बसते, एक कारकून महिला आहे, तर रवींद्र शिंदे 2014 मध्ये
बिंदू नामावली पदोन्नती घोटाळ्यामध्ये अन्याय का? आणि सेवेतील पदोन्नतीमध्ये पात्र असतानाही अन्याय का? आणि 2015मध्ये 2015मध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाने आदेश धाडले की रवींद्र शिंदेला तात्काळ महिनाभरात पदोन्नती द्या, मग ते का दाबले? त्यामुळे मी सेवानिवृत्त झालो, 3 पदोन्नत्या गेल्या, तरी पण मी 12 वर्ष आयोगाकडे लढतोय. आणि आज आयोगाची नोटीस आलेली आहे, तिसरी. पहिली नोटीस 8 ऑगस्ट 2025ची आहे. दुसरी नोटीस 2 फेब्रुवारी 2026ची आहे. तिसरी नोटीस आता जून महिन्यातील आहे, 29 तारखेला आलेली आहे. जून महिन्यातील 29 मेची आहे. ती जूनला आत्ता काल परवा माझ्यापर्यंत पोचलेली आहे. तर अशा प्रकारचं या घटनाबाह्य नियमबाह्य कारभार महानगरपालिकेत चालतो. 12 सहाय्यक आयुक्त आहेत, परंतु कोणी आयुक्तांच्या आदेशाचं पालन करत नाही, अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाचे पालन करत नाही. अतिरिक्त आयुक्तांचे आदेश आहेत सुरक्षा कर्मचाऱ्यांना दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये कसरती व्यायाम करायला मान्यता दिलेली आहे, परंतु ही मान्यता आदेश आयुक्तांचे धुडकावून लावून उपायुक्त प्रभारी मिनल पालंडे हे सारे कक्ष प्रमुख हिने ते आदेश धुडकावणं म्हणजे सेवा शर्ती नियमावलीचा भंग आहे. मग सेवा शर्ती नियमावलीचा भंग आहे तर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही? केवळ रवींद्र शिंदेने शिस्तभंग केला का? नाही ना. काहीच न करता मी जर 3 निलंबनं घेऊ शकतो, तर मिनल पालंडे जर मी काही न करता 3 निलंबनं घेऊ शकतो, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे, तर मिनल पालंडे ही महिला कारकून हिच्याकडे काय जादू आहे ते सर्वच अधिकारी घायाळ झालेले आहेत. आणि तिचे पदोन्नतीचे जे काय नियमबाह्य घटनाबाह्य दिली ते रद्द करत नाही. मी 2019मध्ये 19 अभियंते आणि अधिकारी उपायुक्त लेवलची पदं रद्द केली आहेत. उपोषणाला बसलो होतो, लक्षवेधी विधिमंडळात मांडली होती. तर पुन्हा मला प्रश्न विधिमंडळामध्ये घ्यायचा आहे. जर महानगरपालिकेत घटनाबाह्य नियमबाह्य काम असेल, मी जरूर उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. साहेब, आपली दिशाभूल केली जाते आणि राजकीय अंधारात ठेवून वरदस्ताने तुम्हाला या चुकीच्या गोष्टी करायला लावतात. जसं रवींद्र शिंदेना निलंबित करायला लावलं, हा एक अंधार होता. तसंच मिनल पालंडेचे नियमबाह्य घटनाबाह्य पदोन्नत्या आणि आयुक्ताशी आदेश डावलूनही शिस्तभंग करूनही तिला निलंबन होत नाही, साधी नोटीस नाही. हा कुठल्या प्रकारचा कारभार आहे? म्हणून आज मी प्राथमिक आयुक्तांना भेटतोय आणि लवकरच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि विधिमंडळ विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आणि प्रश्न धदास लावणार. एस रविराज, रवींद्र शिंदे, महाराष्ट्राचा सिंह, ब्लिपांतर, जय भीम आर्मी, महाराष्ट्राचा सिंह आणि अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, शिवछत्रपती सेना संघटन प्रमुख, स्वतंत्र मजूर पक्ष आणि शिवसेना नेते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.